पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या मध्यधुंद तरुणाईवर आता गुन्हा दाखल होतोय। 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि अटकेची सुद्धा कारवाई झालेली आहे। गंगापूर रोड कॉलेज रोड परिसरातील हुक्का पार्लरवर कारवाईचे आदेश देण्यात आले। गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशील झुंबडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे। गंगापूर रोड कॉलेज रोड परिसरातील अनेक हॉटेल चालकांना नोटीस सुद्धा दिलेली आहे। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, काय नेमकी कारवाई सध्या नाशिकमध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर होताना दिसतेय? रिद्धी, 3 दिवसांपूर्वी नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि ज्यामध्ये मध्यधुंद अवस्थेमध्ये असलेले ज्या तरुण आहेत त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली होती। अक्षरशः त्यांचा उन्माद हा सोशल मीडियावर बघायला मिळाला होता। संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर 8 जणांवर गंगापूर रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याबाबत स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन याबाबतची कारवाई करण्याची तयारी सुरू केलेली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे गंगापूर रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची यामध्ये तडकाफडकी बदली देखील करण्यात आलेली आहे। गंगापूर रोड त्यासोबतच कॉलेज रोड या परिसरामध्ये असलेले बार असतील किंवा हुक्का पार्लर असतील यांना सुद्धा नोटिसा बजावलेल्या आहेत। त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची आता जी आहे कारवाई केली जाते। एकूणच जर बघितलं तर नाशिकमध्ये हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता। धार्मिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये अशा स्वरूपाचा मध्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या तरुण जे पोलिसांशी हुज्जत घालताय, त्यामुळे पोलिसांवर देखील एक प्रकारे सहानुभूती निर्माण झाली होती। या तरुणाईवर टीका होत होती आणि अशा सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात असताना आणि या कारवाईनंतर आता पोलिसांचं वचक इथे असेल असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद किरण, दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।